यांचे वेळ ठेवला आहे 10 वाजता प्रचार सभा थांबवली पाहिजे. आजच्या या सभेमध्ये आता ज्यांचे आपण विचार ऐकले ते संजीवराजे नाईक निंबाळकर, आपले आमदार दीपक चव्हाण, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू वगैरे. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये पुढच्या 5 वर्षासाठी महाराष्ट्राचा कारभार कुणाच्या हातामध्ये द्यायचा, कसा द्यायचा, राज्य कसं चालवायचं याचा विचार करण्याच्या उद्देशाची ही वेळ आहे. आणि मला आनंद आहे की महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये मी जाऊन आज या ठिकाणी आलो. फलटण आणि बारामती यांचं एक वेगळं नातं आहे. अनेक वर्षांपासून ते नातं आहे. बारामती फलटण शेतीच्या क्षेत्रामध्ये कष्ट करणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांच्या प्रयत्नानं एक स्थिती बदललेली आहे. आणि एका गोष्टीचा खुलासा या ठिकाणी केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 1885 साली दुष्काळाची स्थिती होती आणि त्या दुष्काळाच्या स्थितीमध्ये लोकांना जगवण्याच्यासाठी इंग्रजांच्या राज्यामध्ये काही ना काहीतरी काम काढलं पाहिजे ही भूमिका होती, हा आग्रह होता. आणि त्याच वेळेला नीरा डावा नीरा उजवा 2 काव्यांच्या संबंधीचा निर्णय झालेला. तिथून पाणी येत होतं, शेतीवाडी होती, पण कारखानदारी नव्हती, गुळाचा धंदा होता. फलटणचं मार्केट याचा लौकिक देशामध्ये होता, गुळाच्या मुद्द्याचा. पण या सगळ्यामध्ये खरं बदल कधी झाली ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्याचा लाभ हा लोकांच्या जीवनामध्ये देण्याच्यासाठी दृष्टी असलेले नेते होते. आणि आपण भाग्यवान आहोत, तुम्ही आणि मी त्या कालखंडामध्ये अधिक कुशल होणार नव्हतो. तर आपल्या परिसराचा इतिहास हा बघितल्याचा आपल्या ही गोष्ट असतात. फलटणचं चित्र, बारामतीचं चित्र हे बदललं असेल, त्याचं श्रेय प्रामुख्याने द्यायचं असेल तर श्रीमंत मारुतीराजे निंबाळकर यांना हे असं श्रेय द्यावं लागेल. त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याकडं PWG बांधकाम, सार्वजनिक बांधकाम हे खातं होतं आणि ते आजच्या खात्यापेक्षा वेगळं होतं. त्याच्यामध्ये रस्तेही होते, त्याच्यामध्ये बांधकामही होतं आणि त्याच्यामध्ये पाणी, कॅनल या संबंधीचा सुद्धा अधिकार होता. आणि त्या सगळ्या काळामध्ये महाराज साहेबांनी या सगळ्या भागाकडे अत्यंत आपुलकीने पाहिलं. आणि हे पाहताना त्यांनी असं कधी बघितलं नाही हा फलटणचा भाग आहे, हा बारामतीचा भाग आहे, हा इंदापूरचा भाग आहे, हा पंढरपूरचा भाग आहे, फलटणपासून दूर आहे. त्यांनी विचार हा केला या परिसराच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल कसा करता येईल एवढा एकवेग दृष्टिकोन त्यांच्यावर. आणि त्याचा ठराव आज फलटण काय, बारामती काय, इथं जी काही सोबत आली
त्यासोबत त्याचं योगदान आपल्याला महाराज साहेबांना द्यावं लागेल आणि म्हणून त्या प्रसंगी सभाला त्यांची आठवण करणं अगत्याचं होऊन बसतं. काय सांगायची झाली. ते आपले प्रतिनिधी बनवले आणि अत्यंत जागरूक लोकांच्या प्रश्नाची बांधिलकी असते आणि विशेषतः पाणी खेड्यापाड्याच्या शेतीला पाणी कसं देता येईल या संबंधीचा एक अभ्यासू सदस्य म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं. कृष्णा खोरं हा एक आपल्या भागाचा महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचा हिस्सा आहे. कृष्णा खोऱ्याची प्रगती ही सबळ पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांच्या जीवनामध्ये बदल करणारी अशा प्रकारचा तो प्रकल्प होता आणि त्या कामाची जबाबदारी रामराजेंनी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्यांच्या कालखंडामध्ये या कामाला गती मिळाली आणि त्याचे परिणाम
आज सातारा जिल्हा असो, पुणे जिल्हा असो, त्याच्या अनेक भागामध्ये आपल्या सगळ्यांसुद्धा बघायला मिळाले. याचा उल्लेख मी का केला आणि त्याला कारण आहे. मला काल खरं कुणीतरी सांगितलं एका अधिकाऱ्यांनी सांगितलं मला की साखरवाडीला काहीतरी सभा झाली आणि त्या साखरवाडीच्या सभामध्ये राज्य सरकारच्या एका नेत्याने रामराजांच्यावर हल्ला केला. मला काही समजलं नाही. त्यांनी हल्ला केला. हल्ला करत असताना अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं की रामराजेला मी आमदार केलं. म्हणजे गमतीची गोष्ट आहे. रामराजेला आमदार त्यांनी केलं. म्हणजे पक्षाचा अध्यक्ष मी, कोणाला तिकीट द्यायचा अधिकार माझ्याकडे. ज्यांनी रामराजेला आमदार केलं सांगितलं त्यांनाही पहिलं तिकीट मी दिलं. शासन मंत्रिमंडळामध्ये आम्ही लोकांनी घेतलं आणि त्यांनी सांगावं रामराजेंना मीच केलं. माझं नशीब चांगलं आहे. त्याचं असं सांगितलं होतं की पवार साहेबांना सुद्धा मीच आमदार. किती बोलावं, कसं बोलावं याच्यासंबंधी योग्य नाही आहे. एकमेकाचं राजकीय मतभेद असतात पण एकमेकाचा सन्मान ठेवायचा असतो. रामराजे हे विधिमंडळ सभासद होते. ही पदं असतात. पदाची प्रतीक्षा ही ठेवायची असते. पदाची प्रतीक्षा आपण ठेवली, व्यक्तीची प्रतीक्षा आपण ठेवली तर लोक आपल्याबद्दलसुद्धा त्याच भावनेने बघत असतात. आणि जर आपण उगीचच कोणाच्या टीका टिप्पणी करत असतो तर आपल्याबद्दल लोक कदाचित कोणी जाहीर बोलणार नाहीत. पण आपल्याबद्दलचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा अतिशय वेगळा होईल आणि त्यामुळे ही काही गोष्ट खरी नाही. रामराजे पहिल्यांदा आमदार झाले ते अपक्ष स्वतःच्या कर्तृत्वानं कोणाच्याही मदतीशिवाय त्याबद्दल ते झाले. आणि नंतरच्या काळामध्ये मी आत्ता सांगितल्याप्रमाणे पक्षाची स्थापना झाली. त्यांनी आम्हाला तातडीने सांगितलं की ही तुमची भूमिका, तुमचा विचार आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि आमच्या सगळ्यांची शक्ती तुम्हा लोकांच्या पाठीशी राहील. हे सूत्र त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यामुळेच त्यांच्या तिसऱ्या टर्मला सभापती कोणाला करायचं याची चर्चा आम्ही जो करत होतो त्यावेळेस सगळ्यांच्याकडून एकच नाव आलं आणि ते म्हणजे रामराजेंचं. त्यामुळे कृपा करून कुणी असं सांगत बसू नये की यांना मी हे केलं, त्याला मी केलं, त्याला ते केलं. त्या गोष्टीच्याकडं अधिक लक्ष देण्याची गरज नाही. आज अनेक गोष्टी या आपल्या सगळ्यांना शिवून बोलायची माझी इच्छा होती. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली. त्याच्या आधी वर्ष होत असताना लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशात काय चित्र येईल याची खात्री, याची चर्चा ही आम्हा लोकांच्याच होत होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होते. सर्व देशामध्ये ते सांगत होते निवडणुकीच्या तोंडाशी की मला 400 जागा द्या, 400 भाग जाएंगे. सतत मागणी की माझ्या पक्षाला माझ्या नेतृत्वाखाली 400 खासदार निवडून यायची गरज आहे. आम्ही पार्लमेंटमध्ये होतो. आम्ही बसून चर्चा करायचो की देश चालवायचा असेल तर बहुमत पाहिजे. पण बहुमत म्हणजे 350 लोक असते, 300 लोक असते, 350 लोक खासदार असते, तेसुद्धा पार्लमेंटचं कामकाज चालवणं शक्य होतं. मला आठवतं आहे नरसिंहराव प्रधानमंत्री होते.
त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण खात्याचा मंत्री मी होतो आणि आमचं सगळं बहुमत सुद्धा नव्हतं आणि बहुमत असताना सुद्धा 5 वर्ष आम्ही राज्य चालवलं, देशाचा कारभार केला आणि हा सगळा अनुभव असताना मोदी साहेब 400 हा आग्रह का करतात. आणि त्याच्यानंतर गोष्ट एक लक्षात आली की या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आणि त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असेल तर तेवढी मोठी संख्येची आवश्यकता आहे. मोदी साहेबांना बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये बदल करण्याच्या संबंधीचा विचार फार त्यांच्या मनात असावा ही शंका आम्हा लोकांना आली आणि म्हणून दिल्लीमध्ये आम्ही लोक एकत्र आलो. आम्ही लोक याच्यामध्ये सोनिया गांधी होते, राहुल गांधी होते, मी स्वतः होतो, कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, केरळचे मुख्यमंत्री होते, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होते आणि सगळ्यांनी आम्ही बसून ठरवलं आपण एक राहिलं पाहिजे आणि आपण एक राहिलो नाही तर या देशाच्या घटनेची संविधानाची खिलवाड केली जाईल आणि त्यासाठी आपण एक राहून समाजाच्या समोर जाऊया, मतं मागण्याच्यासाठी जाऊया. आणि असं म्हणून आम्ही मतांची मागणी सुमारे लोकांना केली आणि मला अभिमानाचं होतं की या कामामध्ये महाराष्ट्राने फार पुढाकार घेतला. ज्या महाराष्ट्रामध्ये 5 वर्षाच्या पूर्वी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस काँग्रेसचा एक खासदार, फक्त एक खासदार निवडून आणि राष्ट्रवादीचे 4 आले. 5 लोकांची आमची शक्ती. पण या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधल्या जनतेने 30 खासदार आम्हाला निवडून दिले आणि या 30 खासदारांच्या जोडीनं अन्य राज्यातसुद्धा अशी शक्ती आणि पाठिंबा हा आम्हाला लोकांना मिळाला आणि त्यामुळं संविधानामध्ये बदल करण्याचा मोदी साहेबांचा विचार असेल तर तो कृतीमध्ये येऊ शकता नाही. आनंदाची गोष्ट आहे. नंतर इतर प्रश्न होते. आम्ही असा विचार करत होतो की आता लोकांनी संधी दिली तर लोकांच्यासाठी काही महत्त्वाचे निकाल घेऊया. कुणासाठी निकाल घेतले त्याच्यामध्ये पहिला विचार आम्ही केला की या देशाच्या स्त्रियांच्या संबंधित. स्त्रियांची संख्या 50% आहे. आज स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे. आज आमच्या नजरेसमोर एक गोष्ट आली की स्त्रियांच्यावर या देशामध्ये दिवसेंदिवस भाजपचं राज्य आल्याच्यानंतर अत्याचार वाढले. आम्ही माहिती घेतली महाराष्ट्रामध्ये देशामध्ये स्त्रियांच्यावर अत्याचार झाले किती. 2 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये असे अनेक उदाहरणं ही या देशामध्ये या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली. याचा अर्थ असा जो 11 मी सांगितला तो 11 जर नीट बघितला तर दर तासाला 5 स्त्रियांच्यावर या देशामध्ये अत्याचार होत होते, अन्याय होत होता. ही अवस्था या ठिकाणी आली होती. आणि एवढंच नव्हे तर अनेक ठिकाणी मुली आणि स्त्रिया बेपत्ता झाल्याचं उदाहरण हे मिळत होतं. माहिती घेतली सरकारच्या वतीनं या राज्यामध्ये 64,000 मुली बेपत्ता होत्या. त्यांना कुणी फळून नेलं का त्याहून गेल्या, त्या कुठेही घरच्यांना पत्ता नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ या देशामध्ये या राज्यामध्ये
स्त्रियांची सुरक्षा ही नाही आहे. सरकार एका बाजूला सांगत होतं लाडली बहीण, आणि या लाडक्या बहिणीच्यासाठी या सरकारने 1500 रुपये अनुदान देण्याच्या संबंधीची योजना दिली. एका बाजूला 1500 द्यायचे आणि दुसऱ्या बाजूने काही हजार स्त्रिया, काही हजार या लाडक्या बहिणी त्यांना बेफासा झालेलं बघायचं. याचा इतकं स्त्री वर्गाचा अपमान या देशामध्ये कधी झाला नाही. आज भारतीय जनता पार्टी त्यांच्या लोकांच्या हातामध्ये जे काही सरकार आहे, त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, त्या सत्तेचा उपयोग महिलांच्या भल्याच्यासाठी करायची हवी. त्यांना संकटात येण्याचं बाब यांच्या कालखंडामध्ये आहे. जशी महिला तसा दुसरा शेतकऱ्यांचा वर्ग. काय शेतीची अवस्था आहे? महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रकार ऐकायला मिळतो. माझ्याकडे देशाचं शेती खातं होतं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या झाली एका शेतकऱ्याची. तातडीने मी घरी गेलो होते, माहिती घेतली का या माणसाने आत्महत्या केली. त्याच्या बायकोने एकच सांगितलं, नवऱ्याने कर्ज काढलं होतं पिकासाठी शेतीच्या. पीक घेतलं, सोन्यासारखं पीक आलं, अतिवृष्टी आली, पीक उद्ध्वस्त झालं. दुसऱ्या वर्षीसुद्धा खाजगी सावकाराकडून पैसे घेतले, लोकांच्याकडे नवीन पीक घेतले आणि त्याच्यावर रोग पडला, त्यामुळे ते पीकही उद्ध्वस्त झाले. पीक गेलं, पण पिकासाठी घेतलेलं कर्ज हे मात्र डोक्यावर होतं. तो माझा नवरा देऊ शकला नाही. काही दिवसांनी वसुली आली आणि वसुली आल्याच्या नंतर देण्याची ऐपत नव्हती. त्यावेळेला सावकारांनी घराची बांधली ही बाहेर काढली. माझ्या नवऱ्याला अपमान वाटला होतो. एका दिवशी तो उत्साह इंजिनची वाशी घेतली, घाचा झाला आणि जीव देऊन टाकला. का जीव दिला? शेतकऱ्याला त्याच्या डोक्यावरचं त्याचं फेरसा आलेलं आहे, त्याच्या मालाची किंमत मिळाली. आणि जे राज्यकर्ते आहेत ते या शेतकऱ्यांच्या दुःखाकडं बघायला तयार नाही. ही दुसरी तिसरा वर्ग तरुणांचा. आज शाळा कॉलेजेस पाहिजे, पैशांमध्ये उत्तम कॉलेज आहे, बारामतीमध्ये कॉलेज आहेत, ठिकठिकाणी कॉलेजेस. मुलं शिकत आहेत, पदवीधर होत आहेत, त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना. पण पदवीधर झाल्याच्या नंतर पुढे काय? अनेकांना काम करायची इच्छा असते, नोकरी मिळत नाही, वनवन फिरतात, ठिकठिकाणी अर्ज करतात, प्रयत्नाची पराकाष्ठा करतात आणि महिन्यान नोकरी नाही मिळाली तर या तरुणाला निराशेला तोंड द्यावं लागतं. आणि ज्या समाजामधली तरुण पिढी निराश आहे त्या समाजाचं भवितव्य हे सुद्धा नैराश्य करत असतं. असं असताना त्या तरुणांच्या कामाच्या अधिकाराच्या संबंधी ठोस पावलं टाकायची जबाबदारी आजच्या राज्यकर्त्यांची आहे. पण त्याच्याकडे झुंकून बघत नाही. आणि शेतकरी असो, आया बहिणी असो, तरुण असो, या सगळ्या विभागाकडे जे दुर्लक्ष करतात, आज तेच लोक मताची मागणी करण्यासाठी तुमच्याकडे येतात. आणि म्हणून आपल्याला निकाल घ्यावा लागेल आमच्या हिताची. तर आमची जी खबरदारी जो कोणी घेत असेल त्याला आम्ही पाठिंबा देणार नाही. त्यापेक्षा आम्ही दीपक चव्हाण आमच्यासाठी प्रामाणिकपणाने कष्ट करण्याची तयारी ठेवला उमदा प्रतिनिधी आज या ठिकाणी असेल तर मोठ्या मतांनी त्याला विजयी करू आणि एक नवीन इतिहास घडू हेच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.